नदी स्वच्छता प्रकल्प हा महापालिकेने राबवला होता, पण काय वाटतं तुम्हाला, खरंच झाला का तो पूर्ण? आत्ता आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवड शहराच्या दोन्ही बाजूने ज्या नद्या वाहत आहेत त्याच्यासाठी त्यांनी ते टेंडर काढलं होतं. त्यांचा प्रकल्प फार सुंदर त्यांनी गवगवा केला की नदी स्वच्छ प्रकल्प जो आहे हा चांगल्या प्रकारे करू. टेंडर काढलं, टेंडरमध्ये 5% सुद्धा खर्च झाला नाही. आपण जर पाहिलं तर संपूर्ण शहराचं जिथून ड्रेनेजचं पाणी येतं ते संपूर्ण नदीला सोडलेलं आहे. असे कुठलेही त्यांचे जे STPचे जे प्रकल्प आहेत ते पूर्ण याच्यामध्ये कार्यक्षमतेने ते केले गेलेले नाही आहेत. हा फक्त यांचा गवगवा आहे की फक्त आम्ही हे करू ते करू. नद्या जर आपण जर बघितल्या तर पूर्ण गटर आपण पाहिलं असेल, पिंपरीची असू द्या किंवा इकडं पिंपरी निलकची असू द्या, तर यांचा फक्त एकच आहे, टेंडर काढायचं, त्याच्यामध्ये काही काम करायचं नाही आहे आणि लोकांना फक्त इथं फसवायचं. आणि ह्या काळामध्ये त्यांनी जर बघितलं आपण 2017 पासून तर आजपर्यंत 2017 ते 22पर्यंत तर पालिका होती, पण त्याच्यानंतर जे आता एक 3-4 वर्ष गेली करोनामुळे त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं आपण की प्रशासनाचा जो आपण पाहिलं तर तसं CMच्या हातामध्ये पूर्ण फंड असतो आणि तसं बघितलं तर संपूर्ण त्याच्यावरती जो एक वचक जो आहे तो प्रशासनाचा असतो. प्रशासन आणि CM या दोघांनी मिळून तो जो प्रकार जो आहे या शहराचं पूर्ण अगदी वाटोळं केलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.